मोबाईल फक्त येतो साहेब. सर्वांना जय भीम जय भारत. जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा 12 मे 2026 या दिवशी वडगाव येथील भेगडे लॉन्स या ठिकाणी आपला बौद्ध धर्मीय सामुदायिक मंगल परिणय सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. 2019 पासून जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा सोहळा दरवर्षी अविरतपणे चालू आहे. या सोहळ्यामध्ये अनेक जोडपी दरवर्षी 6, 7, 8 अशी अनेक जोडपी या सोहळ्यामध्ये विवाहबद्ध झालेले आहेत. आणि यावर्षी देखील आपण सर्वांनी जनहित चॅरिटेबल ट्रस्टवरती प्रेम करणारी ही सर्व मंडळी आहेत आणि सर्वांनी मिळून हा सोहळा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करणार आहोत. तर सोहळा साजरा करण्यासाठी जी आपण दरवर्षी समिती जाहीर करतो, तर त्या समितीची देखील ट्रस्टच्या वतीने आपण निवड जाहीर करण्यात आलेली आहे. तर मी प्रथमतः सर्व उपस्थित सर्व जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आमचे सर्व सहकारी, विश्वस्त आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्टवरती प्रेम करणारे सर्व हितचिंतक आणि सर्व पत्रकार बंधू, मी सर्वांचं प्रथमतः शाब्दिक स्वरूपात ट्रस्टचा सचिव या नात्यानं आपलं स्वागत करतो आणि उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो. आपण जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा 12 मे 2026 ची जी कमिटी आहे, नियोजन समिती, मी जाहीर करतो. या सोहळा समितीचे विद्यमान अध्यक्ष जे आहेत त्यांची प्रवीण भगवान भवार यांची सोहळा समिती 2026 च्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यानंतर या संपूर्ण जो हा कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमाचे कार्यक्रम प्रमुख म्हणून आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश बाबूराव गायकवाड यांची आपण सर्वानुमते निवड जाहीर केलेली आहे. 2019 पासून त्यांचं दरवर्षी सोहळ्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान असतं आणि म्हणून आपण त्यांची देखील निवड साजरी केलेली आहे. या सोहळा समितीचे उपाध्यक्ष म्हणजे जी सोहळा समिती आहे पूर्ण, त्या समितीचे उपाध्यक्ष म्हणून प्रवीण रतन साळवे यांची निवड केलेली आहे. त्यानंतर सोहळा समितीचे महासचिव म्हणून प्रतीक देसाई यांची निवड केलेली आहे आणि सहसचिव म्हणून प्रवीण सरोदे यांची निवड आपण जाहीर करत आहोत. त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष म्हणून रवी गंगाराम भवार यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे आणि त्यांना सहकार्याध्यक्ष म्हणून संदीप बबन जाधव यांची सहकार्याध्यक्ष म्हणून आपण निवड जाहीर करत आहोत. त्यानंतर कोषाध्यक्ष म्हणून निलेश मोहन गायकवाड यांची कोषाध्यक्षपदी आपण निवड जाहीर करत आहोत आणि त्यांना सहकोषाध्यक्ष म्हणून मनीषाताई ओव्हाळ यांची आपण सहकोषाध्यक्ष म्हणून निवड जाहीर करत आहोत. आणि त्यानंतर आपण शहर वाईज म्हणजे शहर आणि त्या आसपासचा विभाग, या विभागानुसार आपण उपाध्यक्ष जाहीर केलेले आहेत. तर त्यामध्ये लोणावळा शहर उपाध्यक्ष म्हणून प्रफुल्ल काकडे यांची निवड जाहीर केलेली आहे. कामशेत शहर मध्ये विपुल जाधव, कानेफाटा आणि परिसर विभाग त्यामध्ये हर्षदाताई गजरमल, वडगाव शहरामध्ये आशिष भालेराव यांची उपाध्यक्ष म्हणून निवड जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे तळेगाव शहर गोविंद भाऊ कदम यांची निवड जाहीर केलेली आहे. देहरोड शहरामध्ये संकेत जगताप जे सांगवडे गावचे सरपंच आहेत त्यांची आपण निवड जाहीर केलेली आहे. पवन मावळ विभागामधून पवन मावळ विभाग पूर्व विभागातून आपण पश्चिम विभागातून संदीप कदम यांची निवड जाहीर केलेली आहे आणि पवन मावळ विभाग पूर्व विभागामधून प्रफुल्ल भालेसेन यांची निवड आपण जाहीर करत आहोत. नाणे मावळ विभागातून स्वप्नालीताई भावेश थोरात ज्या मुंडावरे ओळख गावच्या ग्रामपंचायतच्या उपसरपंच आहेत. त्यानंतर अंदर मावळ विभागात तुकाराम डोळस आणि चंद्रकांत थोरात यांचे आपण विभाग मोठा आहे त्याच्यामुळे आपण 2 उपाध्यक्ष दिले तिकडे. त्यानंतर प्रसिद्धी प्रमुख म्हणून आपण प्रफुल्ल ओव्हाळ आणि राजेंद्र कांबळे असतील, मनोज भाऊ मोरे असतील, वाघमारे सर असतील आणि इतर 1-2 जण सहकारी आहेत त्यांचे आपण त्यांच्याकडे या सोहळ्याच्या प्रसिद्धीची आपण जबाबदारी त्यांच्याकडे देत आहोत.
त्यानंतर आंबी वराळे नवला कुंभरे या भागातून राहुल भवार आणि विवेक भाऊ शिंदे यांची निवड आपण जाहीर करतोय. संघटक म्हणून विलास देसाई, कचरू गायकवाड, भागवत बिराडे सर, सुरेश शिंदे, पूनमताई उभाळे, महेश थोरात, समीर भाऊ उभाळे, अशा पद्धतीने आपण ही निवड जी आहे ती सर्व जनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा जो सोहळा संपन्न करण्यासाठी जी टीम लागणार आहे ती सर्व टीम आपण आज जाहीर केलेली आहे. 2019च्या हा जनी चॅरिटेबल ट्रस्टचा आमचा जो सोहळा असतो, आमच्या ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष अजय महेंद्र भवार या वडगाव नगरीचे विद्यमान नगरसेवक यांच्या संकल्पनेतून हा सामुदायिक विवाह सोहळ्याचा विचार पुढे आला आणि त्याला आमच्या सर्वानुमते त्याला आम्ही पाठिंबा दिला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने 19 पासून आम्ही हा सोहळा सादर करत आहोत. तर ही थोडक्यात ट्रस्टची माहिती आणि आपली ही जी तारीख आहे 12 मे 2026 या दिवशी भेगडे लॉन्स या ठिकाणी संध्याकाळी 6:30च्या दरम्यान हा सोहळा आपला संपन्न होणार आहे. तर आपण सर्व जे हे तालुक्यामधल्या मी सर्व जी नवोदित आता जोडपे असतील त्यांना मी सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो की हा सोहळा भरगच्च आणि अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होण्यासाठी आपल्या सर्वांची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि सर्वांनी या सोहळ्यामध्ये सक्रिय व्हावं आणि आपला सहभाग नोंदवून हा सोहळा चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यासाठी आपला सर्वांचा सहभाग आवश्यक आहे अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय भारत. प्रथमतः सर्वांना सविनय जय भीम, जय भारत. सर्व महापुरुषांना वंदन करून आज स्वच्छतेचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची आज जयंती. या जयंतीनिमित्त प्रथमतः मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आज राजमुद्रा या बँक्वेट हॉलमध्ये जनी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगलपरिणय सोहळा 12 मे 2026 च्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व जनी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त, त्याचप्रमाणे कमी वेळामध्ये सांगून उपस्थित राहिलेले आमचे लाईव्ह चॅनलचे सर्व पत्रकार बंधू, आज या ठिकाणी आपण सर्वजण जनी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित जो सामुदायिक मंगलपरिणय सोहळा होणार आहे, या सोहळ्याची जी कमिटी दरवर्षी आपण ज्या वर्षी 2019 पासून या सोहळ्याची सुरुवात झाली आणि ज्या ट्रस्टच्या माध्यमातून हा सोहळा पार पडत होता, जो पहिला सोहळा पार पडला आणि आमच्यासोबत ज्यांनी खांद्याला खांदा लावून गेले 9 वर्ष काम केलं, अशा व्यक्तींचा आम्ही दरवर्षी समिती तयार करून त्यांना वेगवेगळ्या पदावर घेऊन दरवर्षी हा सोहळा पार पडत असतो. यावर्षी देखील आम्ही ज्यांनी मागील वर्षी व इतर जे सोहळे झाले यामध्ये ज्यांनी मोलाचं योगदान दिलं, अशा सर्व व्यक्तींची एकत्र येऊन ट्रस्टच्या माध्यमातून एक 2026 ची कमिटी तयार केली. या कमिटीमध्ये ज्यांची ज्यांची निवड झाली त्या सर्वांचं मी जनी चॅरिटेबल ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणारा जो सोहळा आहे तो आतापर्यंत झालेल्या सोहळ्यापेक्षा जास्तीत जास्त चांगला कसा होईल हा आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. जनी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना मुळातच अनेक उद्दिष्ट घेऊन समाजामध्ये आलेली आहे. त्यामधील मुख्य उद्देश म्हणजे
शिक्षण असेल, रोजगार असेल, आरोग्य असेल व अनेक अशी महत्वाची उद्दिष्टे घेऊन ज्यांनी चॅरिटेबल ट्रस्ट या महाराष्ट्रामध्ये उतरली आहे. त्यामध्ये सामुदायिक मंगलपर्णी सोहळा हा एक एकत्र येण्याचं म्हणजे समाज एकत्र येण्याचं एक माध्यम समजून आणि आपण बघतोय की आजूबाजूला जी लग्न सोहळे होतात त्याच्यामध्ये जी एकमेकांची चढाओढ करण्याची जी पद्धत आहे, म्हणजेच आपल्या भावाच्या मुलाचं लग्न असं झालं म्हणून आपल्या मुलीचं लग्न देखील त्याच्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे, ही जी एकमेकांमध्ये जी चढाओढ आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. आणि ही थांबत असताना आपण बघतो की बाबा आपल्याला मुलं झाल्यानंतर आई वडिलांच्या समोर जो पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण. आज शिक्षणाची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर सगळीकडे खाजगीकरण होत चाललेलं आहे आणि शासनाच्या माध्यमातून जे शाळा चालू आहेत त्याच्यावर थोडं कुठेतरी अंकुश कमी राहिलेला आहे. त्यामुळे आई वडिलांना मोठा प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण करायचंय, मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचं लग्न करायचंय. या सगळ्या गोष्टींना आई वडिलांना सामोरं जावं लागतं आणि हे सामोरं जात असताना अनेक आई वडिलांची इच्छा असते चांगलं घर पाहिजे. बरेच लोक आई वडिलांच्या डोक्यामध्ये कल्पना असतात, परंतु मुलांचं शिक्षण होत नाही तर मुलांची लग्नाची जबाबदारी पुढे येते आणि लग्नाची जबाबदारी पुढे आल्यानंतर घर बाजूला राहतं आणि मुलांच्या लग्नाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आई वडील ज्यांच्याकडे पैसे आहेत तो तर थाटामाटात लग्न करतोच, परंतु ज्यांची परिस्थिती नाहीये तो देखील हे लग्न थाटामाटात कसं होईल त्याच्यासाठी धडपड करतो. मग ती बँकांच्या माध्यमातून कर्जाची असेल किंवा कुठेतरी थोडीफार जमीन शिल्लक असते, ती देखील जमीन ही आपल्या मुलांच्या लग्नासाठी आई वडील गमावून टाकतात. अशी परिस्थिती असताना जेनी चॅरिटेबल ट्रस्टने असा विचार केला की आपण या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आई वडिलांचे खर्च जो लग्नामध्ये जो होणारा खर्च आहे तो कुठेतरी वाचला पाहिजे. आपण सगळ्या जबाबदारी पार पाडू शकत नाही, परंतु आई वडिलांची एक मोठी जबाबदारी असते. आपण बघतो लग्नामध्ये जर खर्च करायचं म्हणलं तर सर्व साधं लग्न करायचं म्हणलं तरी 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येतो आई वडिलांना आणि मोठं करायचं म्हणलं तर करोड रुपये खर्च केला तरी कमीच आहे. त्यामुळं जेनी चॅरिटेबल ट्रस्टने असा प्रस्ताव हे केला की आई वडिलांचे खर्च वाचून फक्त माफक फी घेऊन आपण या आई वडिलांचं जे आपण काय बोलतो त्याला की जे ओझ आहे ते हलकं करण्याचं काम आपण करतोय. मग त्यामध्ये आपण जर म्हटलं तर आपण एक जेनी चॅरिटेबल ट्रस्टची ज्यावेळेस स्थापना झाली आणि 2019 मध्ये जो सोहळा झाला तो त्याची सुरुवात आम्ही तळेगाव येथील जे बाबासाहेबांचं स्मारक आहे त्या ठिकाणी आम्ही 12 मे 2019 रोजी पहिला सोहळा पार पाडला आणि 12 मे तारीख घेण्यामागचं कारण देखील ऐतिहासिक आहे. कारण त्या दिवशी मुकुंदराव आंबेडकर यांनी आपल्या मावळ तालुक्यातील हजारो बांधवांना घेऊन बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्यामुळे आम्ही ती तारीख निवडली आणि दरवर्षी आम्ही हा सोहळा 12 मेला घ्यायला सुरुवात केली. परंतु काही अडचणी आल्यानंतर काही कोविडचा काळ आला, त्याच्यामध्ये आमचे 2-3 वर्ष गेले. त्याच्यानंतर परत एकदा सुरळीतपणे तोच सोहळा आपण बाबासाहेबांच्या बंगल्यावर पार पाडत गेलो. परंतु जागेची अडचण उपलब्ध झाल्यामुळे आम्ही मागील वर्षी बेगडे लॉन्स या ठिकाणी हा सोहळा विवाह प्रमाणपत्र असेल आणि मुलीला पैंजण जोडवी असेल, घड्याळ असेल, मुलीच्या पोशाख असेल, साडी असेल,
आज भोवताली आहे. ठीक आहे, आम्ही हा जो सोहळा करतोय त्यांना खूप आनंद झाला की बाबा हा सोहळा आपण करतोय. ते देखील या सोहळा आपल्या पद्धतीने चांगला हातभार लावतात. त्यांचं देखील मी कौतुक तेवढं कमी आहे. त्याच पद्धतीने जोडप्यांना संसारपैकी वस्तू म्हणजे जी झालं म्हणतो ती देखील देत असतो. मुला जोडप्यांना गॅस शेगडी सहित गॅस शेगडी आपण ती त्यांच्या नावावर करून देतो कार्ड सहित. त्याच पद्धतीने भारतीय बौद्ध मत सभा व मावळ तालुक्यातील सर्व बौद्धाचार्य यांच्या वतीने हा मंगल परिणय विधी पार पडतो. मग त्यामध्ये वाहनाची प्रशस्त पार्किंग व्यवस्था असेल किंवा जोडप्यांची आपण की बाबा फक्त नवऱ्याची मिरवणूक आपण थाटामाटात काढतो लग्नाच्या आधी, परंतु आम्ही जोडप्यांची मिरवणूक रथामध्ये वाहतुकीच्या माध्यमातून सर्वांना जे वाडी म्हणतात ना, सर्वांना फेटे असतात आणि फटाक्यांची आतिषबाजी असते. म्हणजे जो परिवार आपल्या मुलांची लग्नाची अपेक्षा ज्या पद्धतीने ठेवतो त्याच पद्धतीने आम्ही एका परिवाराला जेवढा खर्च होतो त्या खर्चामध्ये आम्ही या सर्व जोडप्यांचं लग्न पार पडत असतो. आणि आम्हाला देखील खूप आनंद होतो की आम्ही देखील या जोडप्यांचं लग्न अशा पद्धतीने लावतो की बाबा जसं की हे आमच्या एका कुटुंबातलं लग्न आहे. त्यामुळं जेवढं इथून पुढील काळामध्ये अजून एकदा आपण या सोहळ्याच्या आधी एक पत्रकार परिषद घेणार आहोत. मी आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं खरंच खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि यापुढे आमच्या या सामुदायिक मंगल परिणय सोहळ्याचे जो सोहळा होणार आहे 2026 मध्ये 12 मे 2026 रोजी त्या कार्यक्रमाचे म्हणजे त्या सोहळ्याचे प्रमुख आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रकाश भाऊ गायकवाड हे या सोहळ्याबद्दल थोडस मनोगत व्यक्त करतील. त्यांची या सोहळ्यामध्ये आम्ही कार्यक्रम प्रमुख म्हणून निवड केली आहे. सुस्वागतम सुस्वागतम. जय भीम. आज या ठिकाणी जनहित चॅरिटेबल ट्रस्ट यांचा सामुदायिक मंगल परिणय सोहळा 2026 12 मे 2026 रोजी मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करण्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. हे नियोजन करत असताना गेले 8 वर्ष आपण हा सोहळा सर्वांनी पाहिलेला आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि एक आदर्श असा हा सोहळा साजरा होत असताना या वर्षी सुद्धा आम्ही तो सोहळा चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी आपल्याकडं आपल्या समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये असं पाहिलं अजूनही लोकांची उन्नती त्या प्रमाणात झालेली नाही. काही मंडळी गाव सोडून वडगावमध्ये म्हणा, कामशेतमध्ये म्हणा, मावळ तालुक्यामध्ये म्हणा, रोहण्यामध्ये म्हणा, या मावळ तालुक्यामध्ये रोजगारानिमित्त या ठिकाणी आलेले आहेत. जे नवरा आणि बायको हे दोघंही मिळून या ठिकाणी रोजंदारीचं काम करतात. मुलं मोठं होतात दिवसांदिवस, त्या मुलांचं ओझं त्यांच्यावर येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं जनहित चॅरिटेबल ट्रस्ट याचा विचार करून गरजूंना या ठिकाणी अल्प दरात म्हणजे एकदम अल्प दरामध्ये चांगल्या प्रकारचा सोहळा करण्याचं या ठिकाणी आमच्या सर्व मंडळी म्हणजे अध्यक्ष असतील, या कार्यक्रमाचे प्रमुख संचालक मंडळ असेल, बाकी सर्व मंडळी असतील, यांचा मनोदय आहे. आणि हा मनोदय खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी यशस्वी करणार आहे. तर मी या ठिकाणी सर्व समाजाच्या लोकांना आवाहन करतो का आपण जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी येऊन हा सोहळा
चांगल्या प्रकारे साजरा करण्याचा सर्वजण मिळून आपण प्रयत्न करूया, अशी या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. सर्वप्रथम सर्वांना सविनय जय भीम. आज या ठिकाणी जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा या समितीची कार्यकारिणीची निवड करण्यात आलेली आहे. 2019 पासून हा सामुदायिक सोहळा अत्यंत प्रभावीपणे आणि उत्कृष्टपणे या मावळ तालुक्यामध्ये साजरा होत असताना या सोहळ्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतली गेलेली आहे. आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामधून वारंवार फोन येत असतात की हा बौद्धांचा सामुदायिक सोहळा हा एकमेव आपल्या मावळ तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे. यावेळेला आपण 12 मे 2026 रोजी भेगडे लॉन्स वडगाव मावळ या ठिकाणी हा सामुदायिक सोहळा भरवणार आहोत. या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अजय पवार, सचिव सचिन कांबळे, प्रमुख मार्गदर्शक दादासाहेब यादव, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि विश्वस्त प्रभाकर वाघमारे आणि अजून काही जे आमचे विश्वस्त आहेत त्याचप्रमाणे सचिन पवार आणि सर्व जे विश्वस्त आहेत या विश्वस्तांच्या माध्यमातून ट्रस्टच्या माध्यमातून सामुदायिक सोहळ्याची या ठिकाणी कार्यकारिणी जाहीर झालेली आहे. यामध्ये आमचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आणि या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून प्रकाश भाऊ गायकवाड यांची या ठिकाणी आज निवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सहकार्याध्यक्ष म्हणून वळगावचे माजी उपसरपंच आणि गेल्या सोहळ्याचे महासचिव या ठिकाणी संदीप बबन जाधव यांची सहकार्याध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. आणि हा सोहळा अत्यंत उत्कृष्टपणे पार पडेल यामध्ये काही शंका नाही. तसेच मी सर्व बौद्ध बांधवांना मावळ तालुक्यातील आवाहन करतो की आपल्या जर पालकांचा, आपल्या मुलामुलींचा या ठिकाणी जर कुठे विवाह जमलेला असेल तर कृपया आपण ह्या जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जो सोहळा होणार आहे या सोहळ्याला आपल्या अध्यक्षांनी आता सांगितल्याप्रमाणे पैशाची बचत करून ते त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठेवून आपण या सोहळ्यामध्ये अल्प फी मध्ये आपण हा सोहळा भरवतोय. तर यामध्ये सहभागी व्हावं मी या मावळ तालुक्यातील बौद्ध बांधवांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. साहेब या झालं ना. शेवट होतं या. यानंतर आमच्या जनहित चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख मार्गदर्शक दादासाहेब यादव हे मनोगत व्यक्त करतील आणि यानंतर ही पत्रकार परिषद संपन्न होईल असे मी जाहीर करतो. झाले सगळं. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत. जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा 2026 ह्या सोहळ्याची तारीख 12 मे अशी जाहीर झालेली आहे. त्याचप्रमाणे जी नियोजन समिती आहे ती समिती देखील जाहीर झालेली आहे. त्या नियोजन समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. सालाबाद प्रमाणाचा जो सामुदायिक मंगल परिणय सोहळा असतो तो चांगल्या पद्धतीने दरवर्षीप्रमाणे संपन्न व्हावा म्हणून देखील मी त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांचं मी आणि अभिनंदन करतो. जनहित चॅरिटेबल ट्रस्टची जी काही वाटचाल आहे, गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान
तळेगाव स्मारक या ठिकाणी पूर्वी हा सोहळा संपन्न व्हायचा. गत वर्षापासून तो भेगडे लॉन्स या ठिकाणी संपन्न होत आहे. समाजातील जे नियोजित वधूवर आहेत, वधूवरांचा त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. जे समाजातील दानशूर मंडळी आहेत ते देखील भरभरून धम्मदान देत आहेत. अशा पद्धतीने मावळ तालुक्याच्या चळवळीमध्ये एक आगळा उपक्रम या सोहळ्याची नोंद असते. तेव्हा पुन्हा एकदा मी नियोजन समितीच्या सर्व सभासदांचं, नवनियुक्तांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. त्यांना पत्रकारांना काय प्रश्न वगैरे विचारायचे असतील, पत्रकारांना काय प्रश्न विचारायचे असतील. चेअर काढल्या तर सगळेजण उभे राहतील. उभे राहा ना. थोडं तर टाळ्या वाजून सगळ्यांचं अभिनंदन करा.